पत्नीनं सोड चिठ्ठी दिल्यानंतर प्रेम प्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। यासीन बागोडे व हिना कैसर अशी मृतांची नावं आहेत। या प्रकरणी हिनाचा पहिला पती तौफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला अटक केलेली आहे। मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला होता। पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की मृत हिना कैसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता, परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोडचिठ्ठी झाली होती। त्यानंतर हिना कैसर हिचा प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला होता। हिना दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळच संसार थाटला होता, त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता। मंगळवारी सायंकाळी त्यानं मटणाच्या दुकानातील हत्यारानं हिना आणि यासीन या दोघांवरती हल्ला केला। यासीनची आई अमीना बागोडे व मुस्ताक मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले, तेव्हा त्यानं दोघांना मारहाण केली। त्यामध्ये यासीन बागोडे याचे आई वडील गंभीर जखमी झाले। त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दोघांची प्रकृती सुधारत आहे। घटनास्थळी एगळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। पोलीस अधिकारी यांनी या ठिकाणची पाहणी केली। दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। नातेवाईकांची विचारपूस केली। या दुहेरी खुनाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।